एकदम बरोबर आहे. पण तुम्हाला वाटतं का तावडे, तुम्हाला वाटतं का की ती मानसिकता आपल्यात आहे की ठीक आहे हा कायदा बनेल, जे काय होईल, पण इम्प्लिमेंटेशन आपण नेहमी म्हणतो की इम्प्लिमेंटेशन व्यवस्थित पाहिजे. मग इम्प्लिमेंटेशन काम करण्याचं काम कोणाचं आहे? शेवटी राजकीय नेतृत्व असतं, त्याचं हे इम्प्लिमेंटेशन करण्याचं काम असतं, आणि त्यांनी जर ते व्यवस्थित केलं नाही मग आपण फक्त कायद्याला दोष द्यायचा का? नाही, मला म्हणतात कसं वाटतं की आता हे लोकपाल बिलचा जो विचार चालू आहे, बेसिकली कसं आहे की दाराला कुलूप का लावायचं, तर चांगल्या माणसाला चोरीचं मोह होऊ नये म्हणून. जो दरोडे आहेत ते दार बंद असताना दरोडा घालतातच की नाही. त्या ह्या सगळ्या गोष्टी उल्लंघून ज्यांना भ्रष्टाचार करायचे आहे ते करणार, पण ते या कचाट्यात सापडू शकतात. आणि त्यामुळे मला असं वाटतं की कुठलाही नवीन कायदा येताना त्याच्यामधल्या अडचणी असतील, त्यातून काही लूपहोल्स असतील, त्या इम्प्लिमेंट करताना ते स्पिरिट आलं पाहिजे, खरंच आहे. पण ते जर अधिकाधिक भक्त मांडता आलं तर त्यात क्रमांक 1 माझं असं मत आहे की वी आर मुव्हिंग टुवर्ड्स मॅक्झिमम ट्रान्सपरन्सी. क्रमांक 1. क्रमांक 2 मला असं वाटतं की ज्या माणसाला अजिबात वाईट करण्याचं मनात सुरुवातीला नाही आहे, पण त्याला सिस्टीम करप्ट बनवते, तो याच्यापासून आपोआप लांब राहतो. आणि मला असं वाटतं की अशा प्रकारचा कडक कायदा ही या काळाची गरज आहे. गेल्या काही महिन्यात जे घटना घडल्या, जो सुळसुळाट झाला, एक पक्ष मी म्हणत नाही, पॉलिटिकल सिस्टीमवर जे झालेलं आहे त्यातून जनतेच्या म्हणजे हा अण्णांनी जे आंदोलन सुरू केलं, या आंदोलनाला पाठिंबा का मिळाला, तर दारोदारी पदोपदी राज्यात राष्ट्रात सगळीकडे लोक तो अनुभव करतायत आणि या पॉलिटिकल सिस्टीमला लोक कंटाळले आहेत. आणि जर आपल्यासारख्या संवेदनशील पॉलिटिकल सिस्टीमने याला रिस्पॉन्ड नाही दिला तर ही पॉलिटिकल सिस्टीमवरचा लोकांचा विश्वास उडेल. आणि विश्वास उडाल्यानंतर आपल्या देशात, मी अनेक वेळा म्हटलंय की सुदैवाने पाकिस्तान सारखा लष्कराचा प्रमुख नाही, तर लोकांचा पॉलिटिकल सिस्टीमवर इतका विश्वास उडालेला असताना राज्य ताब्यात घेणं हे सोपं असतं. आणि त्यामुळे राजकीय नेतृत्वाने संवेदनशील पद्धतीने जनतेच्या या रिस्पॉन्सला जर आपण प्रतिसाद नाही दिला तर आपण लोकशाही धोक्यात आणण्याकडे निघालो आहोत असं मला वाटतं. बरोबर आहे. लता नार्वेकर, तुम्हाला काय वाटतं की ज्या पद्धतीने आरटीआय आलं, आरटीआयच्या वेळी आपल्याला वाटलं नव्हतं की एवढं काही रेव्होल्युशन होईल, पण ज्या पद्धतीने हे जे घोटाळे आहेत आरटीआयच्या माध्यमातून निघाले, आणि जर आरटीआय नसतं तर माझ्या मते सरकारी यंत्रणांनी याला कधीच दाद लागू दिली नसती. आणि आरटीआयच्या माध्यमातून आज दिवसेंदिवस वेगवेगळे घोटाळेच बाहेर पडत आहेत, आणि त्यामुळे नंतर लोकपालाची जी चर्चा आहे त्याला वेग पकडलेला आहे. मग शेवटी आरटीआय सारखी माध्यमं आहेत किंवा अशी माध्यमं आहेत, ही असणं कितीसं गरजेचं आहे असं कॉमन मॅनला वाटतं? त्यांनी जे आतापर्यंत केलेलं काम आहे तेच मुळे इतकं लोकांचा विश्वास उडवणार आहे, तर लोक आता कसे त्यांना पाठिंबा देतील? आता लीनाताई म्हणाल्या त्या सिस्टीम आणि सिस्टीम मधली गॅप, कळलं का, त्याच्याचवर मला बोलायचं आहे. या सिस्टीम आधी का नाही सक्षम करण्यात आल्या, का नाही त्यांच्याकडनं काम करून घेण्यात आलं, का त्या अशा बोकाळल्या, याच्यावर मला वाटतं की आता लोकांचा विश्वास उडालेला असताना लोकांना दिलासा देण्याकरता या गोष्टी आपल्याला प्रामुख्याने काय करायला पाहिजे, सक्षम करायला पाहिजे, तरच होईल. बरोबर आहे. भरत दाभोळकरजी, तुम्हाला वाटतं का की ज्या सिस्टीम्स आहेत त्या योग्य आहेत, पण सिस्टीम चालवणारे योग्य नाही आहेत, आणि त्यामुळे सर्वात मोठा प्रॉब्लेम की ह्या कुठल्याही कायद्यामुळे करप्शनचा नायनाट होणार नाही, पण जसं आता विनोदजी म्हणाले की आपण करप्शन करणं हे जास्तीत जास्त डिफिकल्ट करत गेलो तर प्रोग्रेसिव्हली ते कमी होत जाईल. आणि आपला उद्देश तो असावा. ही काही जादूची काठी नाही. मला माहिती आहे की यांनी उद्या कायदा आला की परवा करप्शन बंद होईल असं होणार नाही. पण जर काय तुम्ही करप्शन ब्युरोक्रेसीमध्ये असो किंवा पॉलिटिकल सिस्टीममध्ये असो, तुम्ही ते करप्शन करणं जेव्हा डिफिकल्ट करत जाल जास्तीत जास्त, तेव्हा त्यातलं मला वाटतं की संख्या कमी होत जाईल. आणि तो तरी आपला उद्देश जरी असला तरी, आणि तेवढं जरी आपण अचीव्ह केलं तरी ते मला वाटतं खूप आहे. बरोबर आहे. पण ते करप्शन दूर करण्यासाठी जी इच्छाशक्ती जाते ती सर्वात मोठी राजकीय इच्छाशक्ती असते, ती आपल्याकडे आहे का? आणि राजकीय नेतृत्व जर लोकांची इच्छा असेल तर त्या हाकेला का ओ देत नाहीये, ह्याच्यावर पण आपण बोलूया. घेऊयात एक ब्रेक. खरंच सरकारची अग्निपरीक्षा आहे का? महाजनजी, आपण वेळोवेळी म्हणतोय, सिस्टीमचा विषय आला की नाही, पॉलिटिकल बिलचा विषय आला, मला एवढं एकच मुद्दा मी येतो ते पॉलिटिकल बिलवरच मला त्यांना विचारायचं आहे की खरंच आपलं पॉलिटिकल बिल आहे का? कारण जो घटनाक्रम झाला तो सर्वांना माहिती आहे कुठल्या पद्धतीने झाला, आणि आज जर या घटनाक्रमाला पाहिजे असेल आणि लोकांना पाहिजे असेल की इच्छाशक्ती सरकारने दाखवावी, तर सरकार त्यांच्या हाकेला ओ का देत नाही?
मुळामध्ये राजकीय इच्छाशक्ती हा एक अत्यंत मोघम शब्दप्रयोग आहे. या नावाची वस्तू तुम्हाला प्रत्यक्ष समोर दाखवता येत नाही. त्यामुळे ते आहे का नाही याविषयीचा जो चर्चा किंवा वाद आहे तो मुख्यतः सैद्धांतिक आहे. पण प्रत्यक्षात राजकीय इच्छाशक्तीचा पुरावा कधी मिळतो? एखाद्या राजकीय पक्षानं किंवा व्यक्तीनं निवडणुकीच्या आधी सांगितलेली एखादी अशी गोष्ट की जी सगळ्यांना मंजूर होईल की नाही याबद्दल शंका असते, ती निवडून आल्यानंतर पूर्ण करून दाखवली, तिथं राजकीय इच्छाशक्तीचा पुरावा मिळतो. या निकषावर जर बघितलं तर आपल्या देशातल्या सर्वच राजकीय पक्षांना ही राजकीय इच्छाशक्ती आणि ही सामूहिक राजकीय इच्छाशक्ती वाढली पाहिजे, यासाठी आपापल्या अंतर्गत आणि आपापसात प्रयत्न करावे लागतात. म्हणजे तुम्हाला वाटतं की कुठेतरी दोष आहे आणि आत्मपरीक्षण सर्वांनीच करायला पाहिजे? दोष आहे असं मी म्हणत नाही, कारण तसं जर म्हणजे इच्छाशक्ती जेवढी असायला पाहिजे तेवढी नाही असं नाही, असं नाही म्हणत मी असं म्हणतोय की या निकषावर जर आपण बघितलं तर अनेक नवे आणि चांगले कार्यक्रम या आधीच्या सरकारांनी समोर आणलेले आहेत, त्याची अंमलबजावणी सुरू केलेली आहे आणि यांनी पण केलेली आहे. या प्रक्रियेमध्ये इथून पुढच्या काळात आणखी वाढ करावी लागेल. तावडेजी तुम्ही काय म्हणा? मला पॉलिटिकल लिडरशिपला पॉलिटिकल विल हे दाखवावंच लागतं. सिस्टीम कधीच सिस्टीम म्हटली दोषी असते म्हटली नसते. साधं विकासाची कामं घ्या. नितीन गडकरी साहेब बांधकाम मंत्री होते नितीनजी महाराष्ट्रात. त्याच्या आधी अनेक बांधकाम मंत्री झाले, नंतरही झाले, पण त्यांच्या काळात जे झालं तेच एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, तेच एसी, तेच ज्युनियर इंजिनियर, काही फरक नव्हता. त्यांनाच घेऊन त्यांनी केलं. असं काँग्रेसच्या राज्यात सुद्धा अनेक मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे. नरेंद्र मोदींविषयी गुजरातमध्ये काँग्रेसचे नेते म्हणतात. मला असं वाटतं की पॉलिटिकल विल जर असेल तर या गोष्टी करण्याची क्षमता त्या नेतृत्वामध्ये असते. पण ज्यावेळी कोअलिशन गव्हर्नमेंटमध्ये काही अडचणी आहेत हे जे स्वतः पंतप्रधान बोलतात, पक्षाचं नेतृत्व बोलतं, राहुलजी बोलले, त्याच वेळी त्यांचं पॉलिटिकल विल किती कमकुवत झालंय हे लक्षात येतं. आणि दुर्दैवाने आज पंतप्रधान याच याच्यामध्ये आहे की सरकार टिकवलं पाहिजे, एकत्र मिळून सरकार टिकवत असताना काही गोष्टींकडे दुर्लक्ष करावं लागतं. हे अप्रत्यक्ष पंतप्रधान जे मान्य करतात ना, त्याही पॉलिटिकल विल त्यांचं नाही. सरकार टिकवत पुढे नेऊ, उगाच आपल्याला सरकार आपलं जायला नको. शेवटी सरकार राहील किंवा जाईल, पण हा देश आणि ही जनता यांच्या भावनांचा आदर करणं हे निवडून आलेल्या सरकारचं काम आहे. मला तुम्हाला विचारायचं की फक्त